अहिल्यानगर शहरात हिंदुत्ववादी संघटनांनी प्रवासी महिलांना होणारी छेडछाडीच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं असून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून हिंदुत्ववादी संघटनांनी रॅली काढून पुणे रोडवरील कायनाटिक चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। अहिल्यानगर येथील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप हे देखील या आंदोलनात सहभागी झाले असून जगताप यांचे समर्थक देखील मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते। ट्रॅव्हल्समध्ये प्रवास करणाऱ्या महिलांची व्यक्तिगत माहिती मिळून त्यांच्याशी छेडछाड करणं हा प्रकार मोठ्या संख्येने वाढला आहे। याचे प्रकार करणारे विशिष्ट सामाजिक लोक जास्त असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। या आंदोलनाबाबत आमदार संग्राम जगताप यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी पोपट पेटेकर यांनी। नमस्कार, मी पोपट पेटेकर नवराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आमदार संग्राम जगताप यांनी आज आंदोलन केले। सर, काय सांगाल, आज तुम्ही आंदोलन केले? आमचं आंदोलन हे ट्रॅव्हल जिहादच्या विरोधामध्ये आंदोलन आहे। ट्रॅव्हल जिहाद आज दिवसेंदिवस महाराष्ट्रामध्ये वाढत जाणारा जिहाद आहे की आपल्या हिंदू समाजातील महिला ज्यावेळेला गाडीमध्ये बसतात, प्रवासाने बसतात, मग ती आपली एसटी महामंडळाचा प्रवास असो किंवा खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या मग लक्झरी असो, छोट्या मोठ्या गाड्या असो, रिक्षा असो, त्यांच्याशी संबंध केला जातो। मग यांचं नाव विचारलं जातं, सोशल मीडियावर फॉलो केलं जातं, त्यांचा नंबर मिळाला, त्यांच्या घरापर्यंत लोक जातात। असे प्रकार वारंवार घडत चालले आहेत। याच्या विरोधामध्ये आम्ही आज एक मोठा सकल हिंदू समाज म्हणून या ठिकाणी एक मोर्चा केला, रास्ता रोको केला। पोलिसांनी ताबडतोब जो प्रकार शिवशाहीमध्ये घडला होता तो व्हिडिओ समोर आला, पोलिसांनी आरोपी अटक करून त्यावर गुन्हा दाखल केला आहे। त्यामुळे आता इथून पुढच्या काळामध्ये असं घडू नये आणि लोकांमध्ये जागरूकता व्हावी याच्याकरता हे सगळं आंदोलन आज उभं राहिलेलं आहे। खरं तर हे प्रकार इथंच नगरमध्येच दिसतात का पूर्ण महाराष्ट्रभर? आम्ही देशात आहे, जिथं जिथं हे बस्तर लोक राहतील तिथं तिथे उभे असते, इथंच नाही जगात आहे, जगात घाण झाली। तुमची मागणी काय असणार आहे आता? आमची मागणी मुख्यमंत्र्याकडे वगैरे कोणाकडे नाही, आमची हिंदू समाजाकडे मागणी आहे की तुम्ही नीट राहा, सगळे जागृत राहा, संघटित राहा। काही सरकारकडे मागणी नाही, कोणाकडे मागणी नाही, आमचं आम्ही ठरवायचं आता। पोपट पेटेकर, बरोबर।